ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये आता मात्र सायलीला पाडव्याला गिफ्ट देण्यासाठी अर्जुनने मधुभाऊंची सुटका केलेली असते. मधुभाऊंना जेलमधून सोडवून स्वतः आता सुभेदारांच्या घरी आणत अर्जुन भयानक सरप्राईज देणार असतो. पण हे सरप्राईज सायलीसाठी आयोजित केलेलं असलं तरी सरप्राईज मात्र सुभेदार आणि किल्लेदार यांना भेटणार असतं. कारण मधुभाऊ हे ज्या वेळेला आता येणार असतात घरी त्यावेळेला मधुभाऊंनी केलेला खुलासा हा खूप भयानक असतो. मधुभाऊंच्या खुलाशाने आता मात्र सुभेदार किल्लेदार हादरतात. मधुभाऊ जे सत्य सांगणार असतात त्या सत्यामुळे खूप मोठ्या कारस्थानाचा पर्दाफाश होणार असतो. आणि आता अचानकपणे मधुभाऊ सुभेदारांच्या घरी आल्यावरती सगळ्यांनाच धक्का बसतो. सायलीला खूप आनंद होतो. पण समोरचं सत्य ऐकताच मधुभाऊंच्या तोंडून सगळेच जण हादरतात आणि अखेर सायलीला सुभेदारांच्या परिवारामध्ये न्याय मिळवून देण्यासाठी मधुभाऊच कारणीभूत ठरणार असतात. इकडे आता अर्जुनला चैतन्य सांगितलं असतं, तुला जर सायलींना गिफ्ट द्यायचं असेल तर काहीतरी भारी गिफ्ट आहे. कारण पाडव्याला पहिलाच पाडवा आहे, खोटा का असे ना पण तुमच्या लग्नाचा पहिलाच पाडवा आहे. सायली वहिनींना काहीतरी जबरदस्त गिफ्ट आहे. यावरती अर्जुन म्हणतो, ठीक आहे चैतन्य, पण माझ्या मनात वेगळा प्लॅन आहे. माझ्या मनात असं ठरलेलं आहे की मधुभाऊंची आणि सायलीची भेट घडवून आणणं. तू उद्याच्या उद्या अप्लाय कर आणि आपल्याला मधुभाऊंची भेट घडवून आणायची आहे. तू सगळं नियोजन कर. यावरती चैतन्य म्हणतो, काळजी करू नकोस, मी जामिनासाठी अप्लाय करतो आणि तुम्ही आता मधुभाऊंना घेऊन घरी येऊ शकता. असं म्हणत चैतन्य सगळी तयारी करतो आणि अर्जुनने सायलीला हे सरप्राईजच ठेवलेलं असतं की मधुभाऊंची जामिनावरती सुटका करून मी घरी आणतोय. आणि अर्जुन विचार करतो, पाडव्याला यापेक्षा खूप चांगलं गिफ्ट मी त्यांना देऊच शकत नाही. आणि असं विचार केल्यावरती अर्जुनला स्वतःलाच खूप छान वाटतं. कारण ज्या वेळेला सायलीला कळेल की मधुभाऊ तिला भेटतायत तिला किती आनंद होईल. अर्जुन या विचारानेच हरकून गेलेला असतो आणि सायलीसाठी काहीही करायला अर्जुन तयार होतो. दुसऱ्या दिवशी चैतन्यने कोर्टामध्ये जामिनाचं अपील केल्यावरती तो आता अर्जुनला फोन करून कोर्टाने जामीन 1 दिवसासाठी का होईना पण मंजूर केलेला आहे दिवाळीसाठी. मग मात्र आता सायलीला घेऊन अर्जुन तडक निघत असतो, तो म्हणजे पोलीस स्टेशनला. सायलीला काहीच सांगत नाही. सायली उदास असते. तिला वाटतं की फक्त मधुभाऊंना भेटून यायचं आहे. पण मधुभाऊंना नुसतं भेटायचं नसतं तर त्यांना जामीन मिळणार हे अर्जुनने सांगितलेलं नसतं. सायली आता मधुभाऊंच्या समोर येऊन उभी राहते आणि सायली रडायला लागते. तिला असं वाटतं की मधुभाऊंना जामीन मिळवून देण्यामध्ये मी असमर्थ ठरले. माझ्यामुळे अजूनही मधुभाऊ जेलमध्ये आहेत. मी एक चांगली मुलगीच ठरू शकले नाही की जामिनावरती आपल्या वडिलांना सोडवेल. मधुभाऊ म्हणतात, बाळा तुझा चेहरा का बरं पडलेला आहे. तिच्या सायली म्हणते, मधुभाऊ मला माफ करा, कारण ना मी तुम्हाला न्याय मिळवून देऊ शकले नाही. मला माहिती आहे की माझ्या वडिलांनी काहीच नाही केलंय. पण तुम्हाला निर्दोष सिद्ध करणं दूरची गोष्ट, पण तुम्हाला साधा जामीन सुद्धा मी मिळवून देऊ शकले नाही. मधुभाऊ तुम्ही मला माफ करा. मधुभाऊ मला माफ करा. मधुभाऊ म्हणतात, बाळा वेळ लागले का तुला. अगं अशी काय करतेस. अगं अर्जुन सुभेदार यांनी मला जावई बापूंनी जामीन मिळवून दिला आहे. ते मला न्यायला आलेले आहेत. सायली म्हणते, काय. या मधुभाऊ म्हणतात, मग तुला सरप्राईज दिलाय वाटते त्यांनी, हे तुला काही सांगितलं नाही. मग मात्र सायलीला अश्रू अनावर होतात. ती अर्जुनकडे पाहते. अर्जुन म्हणतो, तुम्हाला दिवाळीला मधुभाऊंना भेटायची इच्छा होती ना. तुम्ही सगळेजण आनंदात दिवाळी साजरी करणार आणि मधुभाऊ दुःखात म्हणून तुम्ही दुःखी होतात ना. तर आता मधुभाऊंना घरी घेऊन जाऊया आणि आनंदाने दिवाळी साजरी करूया. याच्या मधुभाऊ म्हणतात, सुभेदारांच्या घरी नको, मी न कुठेतरी दुसरीकडे जातो. याच्यावरती सायली म्हणते, असं कसं मधुभाऊ, माझ्या घरी एकदा चला आणि त्यानंतर आपण कुसुमताईकडे जाऊ. मग आता सायली विनंती करते की एकदा माझ्या घरी चला, माझ्या घराला तुमचे पाय लावा, त्यानंतर आपण कुसुमकडे जाऊ. पण मधुभाऊ मी तुम्हाला वचन देते लवकरात लवकर तुम्हाला सोडवेन. मधुभाऊ म्हणतात, वेडी आहेस का गं, काय वेड्यासारखं रडतेस. आणि मला माहिती आहे ना जावई बापू तुझी किती चांगली काळजी घेतात, तुला सुखात ठेवतात. तू म्हणत असेल तर तुझ्या घरात मी येतो. यावरती अर्जुन म्हणतो, आपण आपल्या घरी जाऊया आणि तिथून नंतर तुम्हाला मी दोघांना पण कुसुमताईकडे सोडतो. तिथे आपण आश्रमातील मुलांना काका काकूंना पण आणूया आणि 1 दिवस तुम्ही आनंदात दिवाळी साजरी करा. सायली म्हणते, मधुभाऊ यावर्षी आपण 1 दिवस दिवाळी साजरी करू, पण याच्या पुढची प्रत्येक दिवाळी आपली सोबत असेल हे मी तुम्हाला वचन देते. मधुभाऊ म्हणतात, वेडी आहेस का गं. अगं ह्याच्या पुढची प्रत्येक दिवाळी तुझी तुझ्या सासरी असणार आहे बाळा. आपण भेटू कधीतरी, पण असं बोलू नकोस. यापुढची प्रत्येक दिवाळी तुझी अर्जुन सोबत जाऊ असा मी तुला आशीर्वाद देतोय. आता आशीर्वाद पण मधुभाऊंनी असा दिलेला असतो की दोघांचं कॉन्ट्रॅक्ट मॅरेज असतं. अर्जुन जरी प्रत्येक दिवाळी सायलीसोबत साजरी करण्यासाठी उत्सुक असला तरी सायलीला अजून तसं काही इंटेन्शन मिळालेलं नसतं. तोपर्यंत आता मात्र मधुभाऊ सायलीला जवळ घेतात आणि आता सायली रडत असते. मग मधुभाऊंना घेऊन अर्जुन आणि सायली घरी येतात. तोपर्यंत घरच्यांना कुणालाही या सत्याचा उलगडा होत नसतो. निघताना आता मात्र मधुभाऊ म्हणतात,
सायली, मला कळत नाहीये की ही प्रिया असं का वागते. यावरती प्रियाचा आता विषय निघाल्यावरती सायली म्हणते, प्रिया आता किल्लेदारांच्या घरात आहे, कदाचित ती तुम्हाला आमच्या घरी पण भेटेल, अधूनमधून येत असते. मधुभाऊ म्हणतात, हो मला कुसुम बोलली खरी की काहीतरी काहीतरी तिचं आणि रविराज किल्लेदार यांचं नातं, म्हणजे त्यांची ती मुलगी निघाली. पण तुम्हाला खरं सांगू का जावई बापू, या सगळ्या गोष्टींचा मला मात्र काही उलगडा होत नाही आहे. यावरती अर्जुन म्हणतो, कशाबद्दल बोलताय तुम्ही. आणि सायली अर्जुन एकमेकांकडे पाहायला लागतात. मधुभाऊ म्हणतात, अहो म्हणजे ती त्यांची मुलगी असेल ना, तर मला काहीतरी मिळेल की नाही सुगावा, कुठे त्यांचं काय झालं ते. अर्जुन म्हणतो, तुम्हाला सांगू का मधुभाऊ. आणि अर्जुन आपली बर्थडेची गोष्ट सांगतो, बर्थडेची गोष्ट सांगतो आणि म्हणतो, या दिवशी माझा बर्थडे सेलिब्रेट करून या तारखेला ते सगळेजण ज्या वेळेला घरी निघाले होते, ती तारीख 20 डिसेंबरची होती. 20 डिसेंबरला सगळे घरी निघाले होते आणि त्याच वेळेला त्यांचा ॲक्सिडेंट झाला. यावरती मधुभाऊ म्हणतात, कसं शक्य आहे हे सगळं. अर्जुन म्हणतो, काय झालं मधुभाऊ. मधुभाऊ म्हणतात, अहो 20 डिसेंबरला तर माझ्याकडे प्रिया आलीच नव्हती. अर्जुन म्हणतो, मधुभाऊ म्हणजे ॲक्च्युली त्याचं असं झालेलं आहे की एका बाईने तन्वीचा जीव वाचवला आणि ती तिला घेऊन गेली, पण तिचा सांभाळ करणं कठीण गेल्यामुळे तिला तुमच्या आश्रमात सोडलं. मधुभाऊ म्हणतात, काय, कोण बाई. नाही हो, माझ्याकडे कोणीही बाई तन्वीला घेऊन नव्हती आली. एक एक करत सत्याचा उलगडा व्हायला लागतो. मधुभाऊ म्हणतात, काहीतरी गडबड आहे आणि तुम्ही जी तारीख सांगता ना त्या तारखेला तर अजिबात शक्य नाही, कारण त्या तारखेला माझ्याकडे काहीतरी वेगळी घटना घडली. आणि मधुभाऊ आठवायला लागतात, ॲक्च्युली काय घडलं. मधुभाऊ जेलमध्ये असल्यामुळे बऱ्याच गोष्टी त्यांच्या मनावरती साचून त्यांना त्या तारखेचा विसर पडलेला असतो की या तारखेला सायलीचा आपण वाढदिवस साजरा करतो. अर्जुन म्हणतो, मधुभाऊ मग नक्की काय गडबड झालेली आहे, ती बाई तुमच्याकडे घेऊन नाही आली, मग तन्वी तुमच्याकडे आली तरी कशी. मधुभाऊ म्हणतात, अहो तन्वी माझ्याकडे आली ती एक मोठीच घटना आहे. म्हणजे काय माहिती आहे का, एकदा नर्सरीचा ड्रेस घातलेली मुलगी हरवले म्हणून मला कोणीतरी सांगितलं, तेव्हा नुकतीच माझ्या आश्रमाची सुरुवात झालेली ही सायलीपासून. सायली मला देवळाच्या इथे रडताना सापडली. मग सायलीला आठवतं की सर सांगतात ती तारखेला तर मधुभाऊ माझा वाढदिवस साजरा करतात. सायली म्हणते, मधुभाऊ मला काहीतरी गोष्टी आठवत आहेत, मी तुम्हाला देवळात भेटले ही पण तीच तारीख ना. अर्जुन म्हणतो, काय. सायली म्हणते, हो तोच माझा वाढदिवस असतो. मधुभाऊ म्हणतात, हो त्याच दिवशी. ती तारीख मी कशी बरं विसरलो, मलाच कळत नाही कशी विसरलो. त्या दिवशी देवळामध्ये आरती चालू होती आणि ही छोटी साऊ रडत रडत आली. काही तिला आठवत नव्हतं, हातात एक खेळणं होतं बिचारीच्या, ते खेळणं हातात घेऊन रडत रडत ती आली होती. तिच्या सगळ्या वस्तू मी जपून ठेवलेल्या आहेत. यावरती अर्जुनला धक्का बसतो आणि तो म्हणतो, कसं शक्य आहे मधुभाऊ, त्याच दिवशी तर तन्वीचा ॲक्सिडेंट झाला होता आणि ती हरवली होती. मधुभाऊ म्हणतात, तुम्ही काय म्हणताय मला माहीत नाही, पण ही पण पोरगी ॲक्सिडेंटमधून आल्यासारखीच मला वाटत होती. अर्जुनला धक्का बसतो. मधुभाऊ म्हणतात, मग प्रिया खोटं का सांगते आहे आणि ती बाई खोटं का बोलते आहे की ती बाई माझ्याकडे घेऊन आली. माझ्याकडे कोणतीही बाई नव्हती आली. मी ज्या वेळेला प्रियाला भेटलो तेव्हा नर्सरीच्या वेशात होती. कुणीतरी मला फोन केला की तुम्ही आश्रम सुरू केलेत ना. नुकतंच तेव्हा मी फक्त सायलीला एक आश्रमामध्ये ठेवलं होतं आणि मग प्रियाला भेटलो मी आणि प्रियाला आणलं. ती मला कोणत्याही बाईनी नाही तर नर्सरीच्या वेशामध्ये मला फोन आल्यावरती ती सापडली होती. सायली काहीतरी गडबड आहे, या सगळ्यामध्ये खूप मोठा काहीतरी गोंधळ चाललेला आहे असं म्हणत मधुभाऊंनी भयानक खुलासा केलेला असतो. मधुभाऊ म्हणतात, मला असं वाटतंय काहीतरी गडबड आहे, या सगळ्यामध्ये कसला तरी महत्त्वाचा गेम होतोय, तुम्ही याच्यामध्ये लक्ष घाला जावई बापू. असा आता जामिनावर सुटताच मधुभाऊंनी मोठा खुलासा केलेला असतो आणि पाडव्याला मधुभाऊ घरी आल्यावरती अर्जुन सगळ्यांना हे सत्य सांगत सुभेदारांना खूप मोठा धक्का देणार असतो.